हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल इशिका पुणेकर. कसे तुम्ही सगळे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आज काय स्पेशल आज मी अशी तयार पण छान झाली आहे. तर आज आहे माझ्या घरी BC पार्टी. तर BC पार्टी म्हणल्यावर नेमकं काय असतं ते मी तुम्हाला आधी सांगते. BC पार्टी म्हणजे ॲज लाईक अ किटी पार्टी. जी किटी पार्टी होते ना तीच, फक्त सेम तशीच BC पार्टी आहे. BC तर सगळ्यांना माहितीच असते. BC फक्त कसं आहे की आमचे जे समाजाचे लोक आहेत का, त्यांनी असं म्हणजे सगळ्याच्या बायकांनी, या ज्या बायका आहे ना समाजाच्या आमच्या, त्यांनी सगळ्यांनी अशी मिळून गाईन्स मी काय सांगत होते जे बायका आहे ना आमच्या समाजाच्या, त्यांनी असं मिळून एक ग्रुप केला आहे. आणि त्यांनी असं ठरवलेलं आहे की दर महिन्याला एक चीट काढायची. त्या चीटमध्ये असे प्रत्येकीचं नाव लिहायचं, म्हणजे एक वेगवेगळ्या सेपरेट चिठ्ठ्या काढायच्या. जसं आपण फुलाच्या वगैरे चिठ्ठ्या खेळत नाही का, तसं. तर दर महिन्याला आता झाली ही विषय सुरू, माहीत नाही, नंबर निघलेला आहे आत्याचा. तर कसं झालं होतं, ज्यावेळेस मम्मीचं नाव निघलं होतं त्यावेळेस आत्याने BC केली होती, म्हणजे किटी पार्टी केली होती. आणि आता आत्याचा नंबर आहे तर मम्मी करायचं, उलटं त्यांचं ठरलं होतं. तर म्हणूनच ह्या महिन्यामध्ये आत्याचा नंबर मम्मी करते आहे. आणि त्यावेळेस म्हणजे जेव्हा मम्मीचा नंबर निघाला तेव्हा आत्याने नंबर केला होता, म्हणजे त्यांनी तेव्हा ती BC पार्टी केली होती. तर आज सगळेजण येणार आता येतील. आता बघा किती वाजत आहे, दुपारचे 2. त्यांना दुपारचा 3चा टाईम दिला होता. 3चा टाईम दिला होता ना रे BC पार्टीसाठी. हां, 3चा. तर मग आता हळूहळू सगळ्यांना पत्ता पण टाकलेला आहे ग्रुपवर. तर सगळे आता येतच असतील, हळूहळू येतील सगळे. जसा टाईम संडेच्या दिवशी, आणि ही BC फक्त संडेच्या दिवशी असतील. काही जॉबवरला जातात ना, त्या पण संडेच्या दिवशी येऊ शकतात. ठीक आहे, सगळं आता येतीलच. म्हणून मी काय करते, खालचं आता काही जण खाली बसतील, काही वर बसतील. ज्यांना चालण्याचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे उठण्या बसण्याचं, म्हणजे काही वयस्कर मंडळी पण आहे, तर त्यांच्यासाठी पण खाली बसण्याची सोय. आणि काही वरती बसतील, काही बाजूच्या रूममध्ये बसतील. आणलंच का ते स्टँड? तुला म्हटलं होतं मी काही नव्हतं म्हणजे, तुला मी आताच बोलले होते. ते ऐकतच नाही यार माझं, काहीच ऐकत नाही. ज्यादा सेट करा इकडे. बाबू इतकं खोटं बोलते. ये देखो ये क्या होगा, ये है मेरा रक्षाबंधन का गिफ्ट. ये एक स्टँड आहे, म्हणजे एक ट्रायपॉड आहे. आणि हे आहे मायक्रोफोन. इकडे आणतो रिअलला, हे बघा दाखवते मी तुम्हाला. मी जॉईन करते, मी जॉईन, मग तुम्हाला तुमच्यासोबत भेटते. तर आता मी हे बेडशीट ह्याच्यावर टाकते. चल इकडून टाकू लाग मला. आणि आता 2 दिवसावर महालक्ष्मी आणि गणपती आलेले आहे. ते ह्यावेळेस गणपती कसे बसवायचे, कसा गणपती आणायचा रे? तुझ्या डोक्यात काही इमेज आहे का राजासारखा? आणि तुम्हाला सांगू का, आमच्या घरात जो पण गणपती येतो मग काही ना काहीतरी मेसेज घेऊन येतो आपल्या घरासाठी. तर ह्यावेळेसचे गणपती बाप्पा काय मेसेज आणतात आपल्यासाठी. आणि एक न्यूज आहे, तर न्यूज साठी मी सेकंड ब्लॉग बनवेल. त्यासाठी कोणता ब्लॉग असेल, तो काय न्यूज असेल, ते तुम्हाला जर ऐकायचं असेल तर मला नक्की कमेंट करा. आणि तुम्ही गेस पण करू शकता की काय असेल. तुमच्या भावाला आवडलं किती छान घर बांधलं. आवडलं का? जेवण करून जा म्हटलं, नाही म्हणे. नाही, जेवण ते करून आलीच वाटतं ते. मग नाश्त्याला दिलं. हिची परीक्षा होती ना, माझ्या गणपतीच आहे. निमित्ताने कर काढ काढ. इकडेच उघडलं, तिथे दाखव. मंगल हजारे. गाईज, हा ब्लॉग जो होता तो खूप शॉर्ट ब्लॉग होता. तसं की तब्येत खराब आहे माझी, थोडं घसा दुखतोय, म्हणून जास्त काही शूट नाही केलं. आणि बरीच गडबड होती जेवायला, आणि मी जेवायचं ताट इथे तुम्हाला लावून देते. आणि पुढे आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी जे तुम्हाला सांगितलं होतं की एक नवीन प्रोजेक्ट आहे, कुठला तरी प्रोजेक्ट म्हणजे नाही, एक न्यूज आहे, ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल. तोवर बाय बाय. आणि जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला, त्यांनी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय. आणि
परत इथून पुढेचे जे ब्लॉग्स असणार आहे ते खूप छान असणार आहे, म्हणजे कारण आता गणपती महालक्ष्मी येत आहे आणि मग आता महालक्ष्मी गणपती असल्यावर मग आपल्या घरी पण महालक्ष्मी असतं ना, माझ्या घरी, तर त्याचे ब्लॉग्स पण तुम्हाला नक्की येणार आहे. तर नक्की माझ्या चॅनलसोबत पुढे पुढे चलत राहा. ओके, बाय बाय.